श्री स्वामी समर्थ. बखर. पुणे येथील कर्वे यांचे अक्कलकोट येथे आगमन. एकदा पुणे येथील कर्वे नावाचे गृहस्थ महाराजांच्या दर्शनास आले. 2-3 दिवस राहून त्यांनी महाराजांना विचारले, महाराज, आपली जाती कोणती? तेव्हा श्री समर्थ म्हणाले, आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण. आमचे नाव नृसिंह भान, कश्यप गोत्र, मीन राशी. त्यानंतर श्री समर्थांनी कर्वे यांना विचारले, काय रे, तुझी मुलगी पुण्यात गावभर फिरते, तिची जाती कोणती? असे ऐकताच कर्वे मान खाली घालून रडू लागले. त्यांनी श्रींना नमस्कार करून म्हणाले, महाराज, आपण साक्षात परब्रह्म आहात. काय करावे, अपकीर्ती होण्यापेक्षा मरण बरे. यावर महाराज म्हणाले, रोता क्यों है, जाओ, होली करो. असे ऐकल्यावर कर्वे यांनी महाराजांना साष्टांग नमस्कार केला आणि पुण्यास निघून आले. पुढे होळीला कर्वे यांची मुलगी मरण पावली. तेव्हा महाराजांच्या सांगण्याचा अनुभव आला. श्री स्वामी समर्थ. बखर. रंगपंचमीचा दरबार. एकदा रंगपंचमी असल्यामुळे राजवाड्यात दरबार भरला होता. समर्थांची स्वारी चिंतोपंत आप्पा टोळ यांच्या घरी असल्यामुळे त्यांना राजदरबारात जाण्यास उशीर झाला. तितक्यात चिंतोपंत आप्पा टोळ यांना बोलावण्याकरिता राजाकडून जासूद आला. परंतु श्रींनी टोळ यांना कचेरीस जाऊ नकोस अशी आज्ञा केली. समर्थांची आज्ञा अमान्य करून टोळ यांना जाता येईना. परंतु मनात मात्र राजाची नाराजी होईल म्हणून टोळ यांना भीती वाटत होती. तेव्हा चिंतोपंतांकडे पाहून महाराज रागाने म्हणाले, तुझा गळा कापला तर तू काय करशील? इकडे राजवाड्यात दुतर्फा मानकरी मंडळी बसली असता गणपतराव खंडागळे यांच्या कमरेतील तलवारीचे टोक बस्ते यांच्या पागोट्याला लागून त्यांचे पागोटे खाली पडले. त्यामुळे बस्ते यांना हा अपमान वाटला आणि ते खंडागळे यांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर दोघेही आपापल्या तलवारीचे सळ उपसून एकमेकांचा प्राण घेण्यास प्रवृत्त झाले. आजूबाजूच्या मानकरी मंडळींनी मोठ्या प्रयत्नाने दोघांना कसेबसे समजावून तंटा मिटवला. याप्रमाणे रंगपंचमीचा बेरंग झाला. बस्ते यांनी विनाकारण दंगा केला म्हणून राजेसाहेबांनी त्यांना अक्कलकोटाच्या बाहेर हद्दपार केले. श्रींनी टोळ यांना दरबारात जाऊ दिले नाही, याचे कारण हेच असावे. श्री स्वामी समर्थ. बखर. सोलापूरच्या नारायणबुवांची फजिती. काही वेळेस आपली निंदा करणाऱ्यांची फजिती करून महाराज त्यांना आपली भक्ती करावयास लावत. एकदा सोलापूरचे नारायण भट अक्कलकोट येथे आले होते. ते अक्कलकोट येथे आल्यावर नेहमी लोकांजवळ बसून श्रींची निंदा करत असत की हे स्वामी असून पाहिजे तेथे जेवतात, कोठेही निसतात, कर्म काही नाही, विटाळ नाही, तर हे कशाचे संन्यासी? एके दिवशी सर्व लोक दर्शन घेतात म्हणून नारायण भट देखील स्वामींच्या दर्शनास आले. तेव्हा समर्थ त्यांना म्हणाले, बोंबलत जा. महाराजांच्या वाक्याचा त्यावेळी नारायण भट यांना अर्थ कळला नाही. त्यानंतर ते सोलापुरास निघून आले. इकडे घरी आल्यावर त्यांना कळले की त्यांच्या घरात 3-4 हजारांची चोरी झाली होती. चोरीचा बहुत तपास केला, परंतु पत्ता पडला नाही. तेव्हा नारायण भट यांच्या लक्षात आले की जेव्हा आपण महाराजांच्या दर्शनास गेलो होतो तेव्हा महाराजांनी बोंबलत जा म्हणून बोलले होते. त्याचा अर्थ नारायण भट यांना कळला आणि महाराज अंतर्ज्ञानी आहेत हे त्यांना जाणवले. त्यानंतर नारायण भट श्री स्वामी समर्थांचे भक्त बनले आणि श्रींची सेवा करू लागले. श्री स्वामी समर्थ. बखर. पंचदशी ग्रंथातील अर्थनिवेदन. एकदा अक्कलकोटास रामजोशी बुवांच्या घरी पंचदशी ग्रंथांचे वाचन करण्यासाठी गणपतराव जोशी, गोपाळ जोशी, जयतीर्थ पुराणिक आणि दुसरी मंडळी जमली होती. ग्रंथवाचन करताना त्या सर्वांना एका श्लोकाचा अर्थ कळला नाही. तेव्हा मंडळींनी विचार केला की या श्लोकाचा अर्थ महाराजांना विचारावा. असे म्हणून सर्व मंडळी दर्शनास गेली. दर्शन घेऊन खाली बसतात तोच महाराजांनी त्यांना ज्या श्लोकाचा अर्थ कळला नव्हता तो श्लोक म्हणून दाखवला आणि त्या श्लोकाचा अर्थ देखील सांगितला. या महाराजांच्या सामर्थ्याचे त्या सर्व विद्वान मंडळींना मोठे आश्चर्य वाटले आणि ते नित्य श्रींच्या दर्शनास येऊ लागले. श्री स्वामी समर्थ. बखर. पाटावर पादुका उठविल्या. एकदा चिंतोपंत आप्पा टोळ यांनी विष्णू पंचायतनास कोटी तुळशी वाहण्याचा संकल्प करून दररोज तुळशी वाहण्याचा क्रम चालविला होता. काही वेळेस श्री स्वामी समर्थ टोळी यांच्या घरी येत तेव्हा आधी महाराजांची पूजा करून मग विष्णू सहस्त्र नामावलीने महाराजांच्या चरणी तुळशीपत्र वाहत असत.
एके दिवशी महाराजांची यथासांग पूजा करून चिंतोपंत टोळ यांनी महाराजांना प्रार्थना केली की श्रींचे चरण पूजेकरिता नेहमी माझ्याजवळ असावे. असे ऐकताच, बरे आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे होईल, असे सांगून महाराज निघून गेले. काही वेळाने चिंतोपंत टोळीयांना ज्या पाटावर समर्थांची स्वारी बसली होती तेथे श्रींचे दोन्ही चरण उठलेले दृष्टीस पडले. हा अद्भुत चमत्कार पाहून टोळ यांना अत्यानंद झाला. त्यानंतर टोळ भक्तिपूर्वक श्रींच्या पादुकांची नित्य पूजा करू लागले. असा तो तारक पाठ अक्कलकोटास जोशीबुवा यांच्या मठात आहे. जोशीबुवांच्या घराच्या उत्तरेस एक पडीक जागा होती. त्या जागेत औदुंबराचे एक झाड होते. त्या झाडाखाली श्री समर्थांची स्वारी येऊन बसत असे. एके दिवशी गोपाळभट भिडे, मिरजकर सेवेकरी यांच्या मनात आले की या औदुंबराखाली पादुका स्थापन करून मठ बांधावा. परंतु बिकट आर्थिक स्थितीमुळे हे काही शक्य होणार नाही असे त्यांना वाटले. असे जेव्हा त्यांच्या मनात आले तोच महाराज म्हणाले, हवेली बांधून पादुकांची स्थापना कर. तेव्हा गोपाळभट म्हणाले, महाराज, पैसे कोठून आणू? तेव्हा महाराज म्हणाले, अल्लख कर, म्हणजे पाहिजे तितके पैसे. त्यानंतर गोपाळभट यांनी गावात फिरून वर्गणी गोळा केली आणि अक्कलकोटास देवालय बांधले.